नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपल्या साईटवरती जे लेंटलच्या वर ते काम सुरू झालं होतं आणि लेंटलच्या वर काम सुरू झाल्यानंतर मी 4-5 दिवसापूर्वी एक जिन्याचा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यावरती मला इतक्या मित्रांची कमेंट आली म्हणे, किरण भाऊ ज्यावेळेस पण आपण जिना करत असतो तर जिन्याच्या काही बेसिक गोष्टी असतात त्या पण तुम्ही आम्हाला सांगत चाला म्हणे. तर त्याच्यावरच आपण आजचा व्हिडिओ घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मला बऱ्याचशा मित्रांची कमेंट सुद्धा आली होती, विचारलं सुद्धा होतं की जे जिन्याची लँडिंग असते म्हणे ती आपण किती ठेवली पाहिजे म्हणे, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये जे येणारे प्रॉब्लेम ते येणार नाही. आणि जे कोणते प्रॉब्लेम येते ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि ते येऊ नये म्हणून आपण हिची नेमकं आदर्श जी रुंदी राहील लांबी राहील ती किती ठेवली पाहिजे ते आपल्याला राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. तर राहुल मिस्त्री नमस्कार. तर राहुल मिस्त्री नेमकं आपल्या सगळ्या मित्रांना एकदम सोप्या भाषेत सांगा की त्यांनी त्यांची जिना करताना जी लँडिंग असेल तर ती कशा पद्धतीने व्यवस्थित घेतली पाहिजे आणि तिचा भविष्यामध्ये काय फायदा होणार आहे. भविष्यामध्ये त्याचा खूप काही फायदा आहे. ज्यावेळेस आपण घर बांधणार आहे त्यावेळेस जिन्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं राहतं. म्हणजे जी भविष्यात आहे ना, प्रोडक्शन वाढणार आहे, म्हणजे आपली संख्या वाढणार आहे पण जमीन वाढणार नाही. त्याकरता जे जिना आहे घरामध्ये सर्वात महत्वाचा आणि उपयुक्ती एक वस्तू आहे. कारण ती जर जिना टाकला तर भविष्यात वरच्या जागा आपल्याला वापरायला भेटत राहते. त्या हिशोबाने जिना ज्यावेळेस तुम्ही सेंटरिंग ठोकणार आहे त्यावेळेस त्याचं नियोजन करणं खूप महत्वाचं राहते. पण जिना तुम्ही कमीत कमी समजा जे टप्पे राहते ते 3 फूट घेऊ शकता, म्हणजे मिडियम घरासाठी. त्याच्यापेक्षा जर मोठे घेतलं तर खूपच चांगलं, पण कमीत कमी आपण स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने जर धरलं, कमी याच्यात धरलं तर कमीत कमी 3 फूट हे टप्पे ठेवायला पाहिजे. पण त्याचबरोबर जर वरती आलो आपण तर ही लँडिंग किती घ्यायला पाहिजे. सर्वात महत्वाचं आपल्याला आहे ना, भरपूर काही कमी आल्यावर लँडिंग कमीत कमी किती घ्यायला पाहिजे. म्हणजे भविष्यात तुमचं फर्निचर असेल किंवा कॉट असेल, असं कोणत्याही साहित्यावर न्यायला अडचण नाही आली पाहिजे, किंवा डबल माणूस क्रॉस होणार आहे त्याच्यावाली बी एकूणाला अशी अडचण नाही झाली. त्याचप्रमाणे आपण जिना कमीत कमी 3 फूट तर घेतोय टप्पे, पण ही लँडिंग घेताना ना 3.5 फुटापेक्षा कमी नाही घ्यायला पाहिजे. आणि आदर्श जर घ्यायची ठरली तर 4 फूट योग्य आहे. 4 फूट जर घेतल्यानंतर तुमच्या भविष्यात कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आणि फ्लॅट पद्धत होणार आहे. म्हणजे भविष्यात तुम्ही जर वरती जर बांधलं तर तुम्हाला त्याची कुठलीही अडचण येणार नाही, सामान वरती नेण्यास किंवा येण्या जाण्यास. जर वरती कुटुंब जर आपण शिफ्ट केली तर त्यांचं आवक जावक जास्त राहणार आहे, म्हणजे क्रॉसिंग जास्त होणार आहे. मग अशी जर लँडिंग जर तुम्ही 4 फुटापेक्षा कमी जर ठेवली तर तुम्हाला भविष्यात अडचण येऊ शकते. त्यापेक्षा कमीत कमी 4 फूट लँडिंग ठेवणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही वरती नंतर भविष्यात 4 मजली बांधा, 5 मजली बांधा तर तुम्हाला ते योग्यच राहणार आहे. तर ठीक आहे राहुल मिस्त्री, आणि म्हाताऱ्या माणसासाठी काय सांगशाल तुम्ही, ही लँडिंगचा काय फायदा होतो म्हाताऱ्या माणसाला? सर्वात महत्वाचे ज्यावेळेस आपले गुडघे दुखतात तर म्हातारी माणसं आहे ना जास्त टप्पे चढू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही जर सेंटरला लँडिंग जर केलं असेल तर तिथे येऊन ते थोडंसं आराम करू शकतात. म्हणजे मोठी जर लँडिंग जर राहिली आणि जर आपले जे वयोवृद्ध माणसं आहे ते जर ते एका बाजूला थांबले आणि दुसऱ्यांचं जर येवक जावक जर असली तर म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यांचा थोडासा आराम होईल, रेस्ट होईल, मग ते वरती जातील. म्हणजे दुसऱ्याला बी अडचण येणार नाही आणि यांना बी म्हणजे पुष्कळ टाइम भेटेल इथं आराम करण्यासाठी. तर ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीनं जे ज्येष्ठ मंडळी असेल त्यांच्यासाठी पण या जी लँडिंग याचा खूप फायदा होत असतो. तर बरेचसे मंडळी म्हणतात का तुम्ही डायरेक्ट जिना का बरं करतील, तर डायरेक्ट जिना न करण्याचं